नाशिक ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने जागतिक महिला दिन तसेच 15 मार्च जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने 18 एप्रिल 2026 रोजी महिला ग्राहक जनजागृती अभियान मेळावा व रणरागिणी स्त्री गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम भगवती लॉन्स, जुना सायखेडा रोड, पंचक शिवार, जेल रोड, नाशिक रोड येथे सकाळी 10 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्याचबरोबर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथा राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक संरक्षण समिती श्री दादाभाऊ केदारे होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शरद मोरे, नगरसेविका दीपाली गीते, नगरसेविका सुनीता भोजने, नगरसेविका रंजना बोराडे, समाजसेविका सुमन अक्का संगमनेरे, नियंत्रक नाशिक ग्रामीण सुनील सांगळे, आचार्य महामंडलेश्वर 1008 स्वामी, डॉक्टर वैभवीताई पाटील, श्री सुनील सांगळे, वजन मापे विभाग नाशिक, डॉक्टर विनय चौधरी, सायबर क्राईम तज्ज्ञ, राष्ट्रीय संघटक योगेश निकम, श्री शरद लोखंडे, राष्ट्रीय सदस्य, सल्लागार सविता शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते। आयोजक माननीय चंद्रकला साबळे, राष्ट्रीय कार्याध्यक्षा माननीय अंजली लागळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा माननीय पुष्पा टिळे शिंदे, नाशिक जिल्हाध्यक्षा माननीय सुरेखा निमसे, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख माननीय वैशाली राठोड, नाशिक जिल्हा कार्याध्यक्षा माननीय अंजली बारणे, नाशिक शहर अध्यक्षा माननीय शालिनी भरसाखर, नाशिक जिल्हा सचिव माननीय वनिता गायकवाड, नाशिक जिल्हा मार्गदर्शक माननीय वैशाली जैन, नाशिक जिल्हा उपाध्यक्षा माननीय अनिता भाबड, नाशिक जिल्हा संघटक यांच्यासह माननीय रोहिणी जाधव, शरद लोखंडे, योगेश निकम, भास्कर शेलार, अंजली लाळगे, बापूसाहेब ठाकरे, रामचंद्र ताठे, अर्चना दीक्षित, भागवत इरतकर, सुरेखा धिवर, नितीन देशमुख उपस्थित होते। या मेळाव्यात महिलांना ग्राहक हक्क, फसवणूक टाळण्याचे उपाय तसेच विविध कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले। या प्रसंगी महिलांनीही आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉलचे आयोजन करून आणि विशेष उपक्रम राबवला। याशिवाय समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा रणरागिणी स्त्री गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला असून जनजागृती आणि सन्मान या दुहेरी उद्दिष्टांची यशस्वी पूर्तता झाल्याचे आयोजकांनी माहिती दिली। या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। अध्यक्ष दादाभाऊ केदारे आणि महिला अध्यक्षा गाळगेताई, रंजनाताई साबळे, राठोडताई, भरसाखरताई यांच्या सर्व महिला भगिनी उपभोक्ता समितीने आमच्या प्रभाग 18 मध्ये भगवती लॉन्स येथे रणरागिणी पुरस्कारचे आयोजन केले। त्याबद्दल मी ग्राहक म्हणजे मनापासून आभार मानते। जेवढ्या महिलांना पुरस्कार दिले त्या महिलांचे मी मनापासून त्यांचे अभिनंदन करते। ही महिला म्हणजे घर सांभाळून समाजकार्य करतात, तर खरोखर त्यांचा सन्मान हा झालाच पाहिजे। आणि आमच्या भागामध्ये या ग्राहक मंचच्या माध्यमातून झाला आणि उपभोक्ता ग्राहक मंच काय आहे हे अजून लोकांना माहीत नव्हतं। आणि हे जे आहे केदारे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खरोखर जनजागृती केली आणि हे उपभोक्ता ग्राहक मंच हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। आणि खरोखर म्हणजे खरंच लोकांना हे माहीत नव्हतं आणि जे लोकांची फसवणूक व्हायची, महिलांची व्हायची, त्याच्यापासून म्हणजे त्यांना त्या ग्राहक मंचपर्यंत पोहोचता येईल आणि त्यांच्या समस्या त्यांना सोडवता येतील आणि चांगला उपक्रम मी त्यांना शुभेच्छा देते। आज महिलांना हा विषय खूप महत्त्वाचा झालेला आहे। तुम्ही जर मी फसवणूक केली, अगदी दुधापासून साखरेपासून ते थेट फ्लॅटपर्यंत, गाडीपर्यंत, म्युच्युअल फंड, LIC, तुमची कुठेही फसवणूक होते, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, हा कायदा तुमच्या बरोबर आहे, हे सगळ्यांना कळणं फार गरजेचं आहे। आणि म्हणून आम्ही इतकं मोठं नियोजन केलं आहे। तरी मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की तुम्ही जागृत व्हा, जागो ग्राहक जागो। काय सांगा? मी दादाभाऊ केदारे, ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष। आज आम्ही प्रभाग क्रमांक 18
18 नाशिक या ठिकाणी महिला ग्राहक जनजागृती अभियान मेळावा व रणरागिणी श्री गौरव पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमाचे मुख्य नियोजक आयोजक आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ चंद्रकलाताई साबळे यांनी आज हा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या यशस्वीरित्या घडवून आणला आणि आमचा जो मेन उद्देश आहे त्या ग्राहक संरक्षण कायदा हा घराघरात पोहोचवायचा आहे। तर त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये अशा पद्धतीचे ग्राहक जनजागृती अभियान मेळावे घेऊन त्या ठिकाणी महिला असो पुरुष असो यांना जागृत करणार आणि पुरुषांना आणि महिलांना या ठिकाणी प्रोत्साहित करणार। त्या ग्राहक संरक्षण कायदा हा आपण जाणून घ्या आणि आपल्याला दिलेले जे अधिकार आहे ते अधिकार आपण त्याची अंमलबजावणी कशी होईल याकडे आपण लक्ष घाला। या ठिकाणी एवढंच बोलतो मी। चंद्रकला साबळे, ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती राष्ट्रीय अध्यक्ष। आज आम्ही जो रणरागिणी मेळावा घेतोय तो आज आपले ग्राहक उपभोक्ता उपभोक्ता समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही भव्य दिव्य असा जेल रोडमध्ये प्रभाग 18 मध्ये मोठ्या प्रमाणात मेळावा भरला आणि या मेळाव्यासाठी आम्हाला आमचे प्रभाग 18 नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या माध्यमातून तसेच आमच्या मार्गदर्शिका सुमनताई संगमनेरे तसेच आमचे नगरसेवक सागर भोजने, सुनीताताई भोजने, रंजनाताई बोराडे व इतर आमच्या प्रभागातील जेवढे मान्यवर आहेत त्यांनी खूप सहकार्य केलं आणि सर्वांच्या सहकार्याने तशाच आमच्या सर्व भगिनी वैशालीताई राठोड असतील, आपले आमच्या टीमच्या सुरेखा निमसे, वैशालीताई राठोड, परत आपल्या वैशाली जय हिंद, पुष्पा टिळे, इतर सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं आणि याच्या सर्व सहकार्यातून आज आम्ही ते 60 रणरागींना पुरस्कार दिला आणि त्या मोठ्या उत्साहामध्ये त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं आणि इथं जमलेल्या आपल्या 1001 महिला जमलेल्या होत्या। आपण त्यांना सगळ्यांचा साडी देऊन सत्कार केला आणि सर्वांचा सन्मान केला आणि सर्व कार्यक्रम असा शांततेत पार पडला। त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि अभिनंदन करते सगळ्यांचे। तसेच पुन्हा एकदा आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष केदारे सरांचे पण मी खूप खूप आभार मानते। त्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सर्व धावपळीमुळे आज हा कार्यक्रम संपन्न झाला। धन्यवाद। माझे नमस्कार। मी सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग माजी सदस्य इथे नमूद करू इच्छिते की आज ग्राहक संरक्षण उपभोक्ता संरक्षण समिती चे अध्यक्ष श्री दादाभाऊ केदारे हे ग्राहक संरक्षण कायदा हा विविध माध्यमातून विविध प्रकारे मेळावे आयोजित करून ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती ही घराघरात पोहोचवत आहे आणि जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रम राबवत आहेत आणि त्यांनी आज हा जो मोठ्या प्रमाणात सोहळा साजरा केलेला आहे श्री रणरागिणी सोहळा, तर याच्यामध्ये त्यांचं विशेष कौतुक करण्यासारखे की या माध्यमातून त्यांनी महिलांना सुद्धा ग्राहक जागृती बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करून ग्राहकांनी सजग कसं असावं याबाबत मान्यवरांनी त्यांना महिलांना मार्गदर्शन केलेले आहेत। दादाभाऊ केदारे यांनी अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम राबवावेत, आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशी मी शाश्वती त्यांना देते। धन्यवाद। मी सुरेखा सुनील निमसे, माननीय दादाभाऊ केदारे हे जे संरक्षण कायद्याविषयी जनजागृती चालू आहे त्याला आता आम्ही नुकतेच जॉईन झालेलो आहोत। आता नुकतेच आम्हाला पद मिळालेले आहोत आणि आता जेल रोडमध्ये हा आमचा पहिलाच कार्यक्रम होता जो की महिलांसाठी रणरागिणी पुरस्कार म्हणून आयोजित केला होता। जवळजवळ महिन्यापासून आम्ही ह्या पुरस्काराची तयारी करत होतो आणि आम्ही महिला एकदा तयारी करत होतो। एवढा भव्य दिव्य असा हा जो कार्यक्रम दिसत आहे त्यामागे दादाभाऊ केदारे यांचा फार हात आहे। सर आम्हाला रोज म्हणजे कोणाला आपल्याला सन्मानित करायला जायचंय, कोणाला निमंत्रण द्यायला जायचंय
काय काय घ्यायचंय, कोणासाठी ट्रॉफी कशा बनवायच्या, सगळं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. हा जो भव्य दिव्य कार्यक्रम दिसतोय त्यामागे सरांचं खूप सारं मेहनत आहे आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्याही मेहनत आहे. आणि मी एक म्हणजे आवर्जून सांगू इच्छिते की मी राजकारणात समाजकार्यामध्ये खूप वर्षाची काम करते, 15 वर्ष झाले. परंतु हा जो ग्राहक जनजागृती विषय आहे हा आज काळाची गरज बनलेली आहे. तुम्ही प्लॉट घेता, बिल्डर एक एक प्लॉट 3-3 जणांना विकतो. एक एक फ्लॅटची किंमत 50-50 लाख रुपये देतात, त्या ज्याची किंमत 25 लाख असते. आणि तिथं सगळा ग्राहक आज फसला जातो आहे. आज महागाई वाढलेली आहे, याची खूप काळाची गरज आहे. आम्ही जेलरोड वासी आम्ही आव्हान करतो, जर कोणाला असे काही केसेस असेल तर त्यांनी आम्हाला निश्चितच म्हणजे कॉन्टॅक्ट करावा आणि आम्ही त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम करू. आणि आमच्या मागे सर असेच पाठीशी राहतील आणि आमच्याकडे सगळं काम करून घेतील अशी मी आशा करते. कारण आपण इथे जन्माला आलोय तर ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतं. राजकारण आणि समाजकार्यामध्ये आपण एक बंदिस्त असतो, एक प्रोटोकॉल असतो, म्हणजे प्रत्येकाला काय करायचं असेल तर प्रोटोकॉलची हे असतं. पण इथे आम्हाला काम करण्याचं कुठलं प्रोटोकॉल नाही, आपण कधीही कुठेही जाऊन काम करू शकतो. म्हणून मी सगळ्यांना आव्हान करते, काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला भेट द्यायची आहे आणि आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. धन्यवाद. वैशाली राज राठोड, मी नुकतीच जॉईन झाले ग्राहक संरक्षण समितीमध्ये. आमच्या आदरणीय दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहोत. आज हा विषय इतका गंभीर झालेला आहे. ऍक्च्युली आपल्या भागामध्ये खूप कमी लोकांना माहिती आहे, महिलांना माहितीच नाही अवेअरनेस काय, त्याला बिलकुल कायदा माहिती नाहीये. तर सरांच्या माध्यमातून आम्ही हे महिलांना सांगू इच्छितो की कायदा आहे, तुम्ही कोणाची आजच्या या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा पुष्पा शिंदे यांना विनंती करतो की पुढचा सन्मान त्यांनी करायचा आहे. डॉक्टर ज्योती सचिन पाटील. डॉक्टर ज्योती सचिन पाटील. सत्कार करता आहात, खूप मोठा ज्योतिताई पाटील यांनी कोरोना काळामध्ये अतिशय उल्लेखनीय असं योगदान दिलेलं आहे आणि मगाच आपण त्यांचा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष यांनी मान घेऊन सन्मान घेऊन मला आमंत्रित केलं, त्याकरिता मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे याची मला खूप आवड वाटली. एवढ्या बहुसंख्येमध्ये महिला वर्ग, ताई, माई सगळे उपस्थित राहिले, तुमच्यामुळे कार्यक्रमाला शोभा वाढली. आणि एवढ्या मोठ्या भव्य कार्यक्रमामध्ये माझी उपस्थिती दादांच्या वतीने लाभली, त्यासाठी खरंच मनापासून मी त्यांची आणि त्यांच्या पूर्ण टीमची आभारी आहे. असंच तुम्ही कार्यक्रम करत राहा. परमेश्वर तुमच्या जसं म्हणतात ना, जिथे प्रयत्न तिथे परमेश्वर, तर परमेश्वर सगळ्या तुमच्या पाठीशी आहे. आणि श्री शिवशक्ती आखाड्याचे प्रमुख म्हणून मी तुम्हा सर्वांना येणाऱ्या सिंहस्थ कुंभमध्ये आमंत्रित करते. सिंहस्थ कुंभ जसा लागेल शिवशक्ती आखाड्याच्या वतीने सर्वांचं स्वागत राहील. धन्यवाद. जय हिंद. ग्राहक जनजागृती अभियान मेळावा जो रणरागिणी श्री गौरव पुरस्कार या सोहळ्याचं या ठिकाणी सुंदर असा आयोजन या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ चंद्रकला साबळे मॅडम व त्यांची सर्व टीम, या टीमने खूप परिश्रम घेऊन जय श्रीराम. सत्तावीस पाठीमागे ज्या महिला आहेत ना भगिनी आपल्या, त्यांना प्लीज खुर्चीवर बसवा म्हणजे सन्मानाने मला त्यांच्याशी बोलता येईल. पाठीमागे असलेली गर्दी, आपण एवढा छान कार्यक्रम करतो आहोत आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या दादांच्या पाठीमागे खंबीर साथ दिलेली आहे. माझी सर्व महिला भगिनींना विनंती आहे की प्लीज तुम्ही आपल्या जागेवर बसावं, आसनस्थ व्हावं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि माझे बंधू सर्वांना माझा सहस्नेह नमस्कार. आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि एक आगळा वेगळा आहे. तर त्याला आगळा वेगळा म्हणण्याचं कारण तितकंसच मजबूत आहे, कारण केदारी दादांनी आणि त्यांच्या पूर्ण
संपूर्ण टीमने हा ग्राहक संरक्षण समितीचा जो कार्यक्रम इथे आयोजित केला आहे, एकदा तर खरं तर त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्यांचा आवाज पण येत नाही. येस, थँक्यू. जसं की आपण नेहमीच म्हणत असतो की प्रत्येक जण एक व्यक्ती असते आणि एका व्यक्तीला काहीतरी खरेदी करायचं असतं. एक छोटीशी स्टोरी आहे. मी माझं मनोगत मोठं लांबवणार नाही. मला माहीत आहे कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे. एक व्यक्ती असते आणि प्रत्येकाला काही ना काही घ्यायचं असतं, पण कुठलीही वस्तू आणि कुठलीही वस्तू घेताना आपण त्याची काळजीपूर्वक आपल्या घरात कशी येईल याचं देखील ध्यान ठेवत असतो. त्याचबरोबर ती वस्तू घरात आणताना जसं आपल्या घरात अगदी व्यवस्थितरित्या ती ठेवली पाहिजे, तसंच ग्राहकांनी आणि देणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या दोघांमधला जो समतोल आहे हा नक्की अगदी व्यवस्थित राखला पाहिजे. तो कसा राखायला पाहिजे की आपण जर वस्तू घेत आहोत तर ती कुठल्या कंपनीची आहे, कुठली आहे, आणि त्या वस्तूची जर वॉरंटी गॅरंटी काही येत असेल तर त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे. नंतर काय होतं की जो वस्तू विकतो आपण त्याच्यावर ब्लेम करतो, पण सर्वात महत्त्वाचं आधी हे आहे की आपण जाणून घेतलं पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे की आपण कुठल्या क्वालिटीची वस्तू घेत आहोत, ती कशी आहे. अगदी आपण ऑनलाईन जरी सर्चिंग केलं, आपल्याला भरपूर वस्तू आवडतात आणि या वस्तू खरेदी करताना आपण त्याचं फॅब्रिक बघत नाही, त्याची क्वालिटी बघत नाही आणि उगाचच काहीतरी सुंदर चित्र दिसतं आहे म्हणून आपण ती ऑनलाईन मागवून घेतो. माझं दुमत नाही की आपण ऑनलाईन मागवलं नाही पाहिजे. मी तुमच्या मताशी सहमत आहे, पण वस्तू घेताना जर आपण ती जर समोर बघितली नाही आणि त्याला जर स्पर्श केला नाही तर त्याची क्वालिटी लक्षात येत नाही, त्याची मजबूती आपल्या लक्षात येत नाही. पण मला असं म्हणायचं आहे की आपण काही खरेदी करताना सर्वात प्रथम ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. मला माहित आहे AI ची दुनिया आहे, तंत्रज्ञान खूप पुढे चाललं आहे, आपण वर्किंग वुमन आहोत, कोणी जॉब करत आहे, कोणाला वेळ नाही, पण तरीही काही ठिकाणी मेसेजमध्ये दिलेलं असतं की वस्तूची क्वालिटी काय आहे, किती इंच आहे, किती फूट आहे, हे सगळं बघून घेऊनच मगच आपण ती वस्तूची खरेदी करायची आहे. जर आपल्याला कधी काही कुठे प्रॉब्लेम येत असेल, काही वाटत असेल तर आपल्याला खाली बॉक्समध्ये दिले सेवा घेणार आणि सेवा पुरवठादार देणार यांच्या संबंधित ग्राहकांना जे संरक्षण मिळालेले आहे तो ग्राहक संरक्षण कायदा हा सुद्धा बऱ्याच क्रांतीनंतर आपल्याला भारतात लागू करण्यात आलेला आहे आणि तो 24 डिसेंबर 1986 रोजी भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे. आता या कायद्यान्वये ग्राहकांना 5 अधिकार मिळालेले आहेत, तर ते अधिकार जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज या देशाचे राष्ट्रपिता, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता फातिमा शेख या देशाच्या बहुजन उद्धारक, देश उद्धारक, राष्ट्र उद्धारक व राष्ट्रपुरुषांना व राष्ट्रमातांना त्रिवार अभिवादन करतो. विचार मंचावर उपस्थित असलेल्या महामंडलेश्वर आदरणीय विचार मंचावर सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे, पदाधिकारी, नगरसेवक, ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जागतिक महिला दिन व 15 मार्च जागतिक ग्राहक दिनानिमित्त महिला ग्राहक जनजागृती अभियान मेळावा व रमा रागणींचा श्रींचा सत्कार इथे आयोजित केलेला आहे. या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाभाऊ केदारे, मुख्य आयोजक सौ चंद्रकलाताई साबळे, मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या दोघांसाठी आणि या सर्व टीमसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आपल्या सर्वांना विनंती करतो. या माध्यमातून आपली सर्वांची थोडी मरगळ पण निघून जाणार आहे. टाळ्यांचा आवाज आला नाही, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण इतका भव्य दिव्य आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम त्यांनी आपल्यासाठी आयोजित केलेला आहे. ग्राहक उपभोक्ता संरक्षण म्हणजे आपण गुड मॉर्निंग पासून तर गुड नाईट पर्यंत ज्या वस्तू खरेदी करतो आणि हे सगळं करत असताना जर कधी आपल्याला अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम आला, तर त्या सोडवण्यासाठी दिनरात जर कोणी काम करत असेल तर ते करतात दादाभाऊ केदारे, आदरणीय चंद्रकलाताई साबळे आणि त्यांची सर्व टीम. हे सगळं करत असताना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तर त्या बाबतीत आपण
संबंधित उपभोक्ता समितीकडे जावं, त्यांच्याकडे जर तक्रार सॉल्व्ह नाही झाल्या तर आमच्याकडे यावं. आमचा विभाग सदैव तत्पर असतो. आपल्याला ऑनलाईन पोर्टलही उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या पोर्टलवर आपण आपल्या ग्राहकांच्या तक्रारी बेधडकपणे मांडू शकतात. प्रत्येक तक्रार सोडवणं हे आमच्या यंत्रणेचं काम आहे. प्रत्येक ग्राहकाला न्याय मिळवून देणं काम आहे. आमच्याकडे न्याय नाही मिळाला तर ग्राहक न्यायालय आहे. ग्राहक न्यायालयात आपण स्वतः जाऊन आपल्या तक्रारी दाखल करू शकतात. आज मला एवढंच सांगायचं आहे की आज मोठ्या संख्येने माता भगिनी ग्राहक उपस्थित आहात. आपण आज या कार्यक्रमातून एवढाच बोध घ्यायचा आहे की आपण ग्राहक असताना आपण शिक्षित आहोत. अगदी सोप्या भाषेत आपल्याला मोठमोठ समजतं. आमचा विभाग त्या बाबतीत तत्पर आहे, पण आपणही स्वतः त्या बाबतीत तत्पर राहावं. कारण प्रत्येक व्यक्तीमागे काही आपल्याला सरकारी अधिकारी देता येत नाही. आपण स्वतः जागरूक राहावं. सुशिक्षित आहात, आपले अधिकार जाणून घ्या आणि त्या अधिकाराचा जरूर वापर करा. बेशक कुठल्याही मनात किंतु परंतु न आणता आपण आपल्या तक्रारी मांडू शकता. त्याला न्याय आमच्या विभागातून अवश्य दिला जाईल.